गणेश प्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसो रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणरव्याघ्रकृत्यो वसानं विश्वान्द्यं विश्ववन्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वरदिष्णु शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज, सती सौभाग्यवती मनगर्मिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्षश्री विभावरीताई व ज्यांच्या मांडीवरती बसून हा अभ्यास करण्याची सुवर्ण संधी मला प्राप्त होती ते ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर, माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी यांना यांच्या चरणी प्रणिपात करून या ठिकाणी उपस्थित असलेले या मंदिराचे पुजारी वेदमूर्ती श्री श्रीपादजी देशपांडे गुरुजी, शिवपार्वती स्वरूप आमचे घोडके काका व काकू, नवघरे गुरुजी, आमच्या चंद्रात्या व इथे उपस्थित सर्व शिव उपासक, गेल्या 2-3 दिवसांपासून आपल्या कानावरती सतत एक शब्द पडतोय की तो म्हणजे अंतःप्रेरणा. असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल की नेमकी अंतःप्रेरणा म्हणजे काय. तर अंतःप्रेरणा म्हणजे प्रत्येक सजीवाला जेव्हा तो जन्म घेतो आणि तो जन्म घेतल्यानंतर ती त्याची जी जगण्याची धडपड असते ना, त्या धडपडीला अंतःप्रेरणा असं म्हणतात. की मला जगायचंय, त्यातल्या त्यात नुसतंच जगायचं नाहीये, तर मला मनासारखं जगायचं. छोटस उदाहरण घेऊया. शेण असतं, शेणामध्ये अळी असते, ती अळी सुद्धा जगण्यासाठी धडपड ही करत असते. आणि म्हणून की काय, हा अंतःप्रेरणा हा विषय आम्हाला सद्गुरूंनी काही वर्षापासून आम्हाला ते शिकवतात, पण तो लक्षात आमच्या आत्ता आला जेव्हा सद्गुरूंनी इंट्युशन सारखा एक ग्रंथ प्रकाशित केला. आणि त्यावरती तदनंतर पुढे आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा परनेरकर यांनी जेव्हा अंतःप्रेरणा एक ईश्वरी सत्तेचा प्रवास म्हणून जो ग्रंथ लिहिला, त्याच्यानंतर आम्हाला थोडस कुठेतरी या शब्दाचं अंतःप्रेरणा या शब्दाचं गांभीर्य आम्हाला समजायला लागलं. आपल्याला माहिती की आपले सद्गुरू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज पारनेरकर यांचं सगळ्यात पहिलं असलेलं मोठं महाकाव्य, आणि ते म्हणजे कोणतं, गुरुप्रशस्ती, ज्याला आम्ही सर्वजण अष्टक चतुष्टक या नावानं संबोधतो. त्यामध्ये महाराजांनी या विषयाची थोडीशी ओळख आम्हाला करून दिलेली होती. कशा पद्धतीनं, कळेना मृगा कस्तुरीचा सुगंध, वसे त्याची नाभी माझीच गंध, परी धावतो त्याची शोधनाला, तसा जीवनी जीव शोधे शिवाला. हे अंतःप्रेरणेचं विसर आज आम्हाला पडत चाललेलं आहे. कारण काय, मी जसं कालही सांगितलं होतं की अरुंद सभ्यता, खुरचटलेलं मन, या कारणामुळे जे होतंय आणि अद्यतन संस्कृतीचा काच या कारणामुळे आणि आजच्या असलेल्या प्रगत अशा विज्ञानानं जो शोध लावलेला आहे, ज्याच्यातल्या त्यात ज्याला आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं मी संबोधतो, या युगामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य आम्ही मात्र बुद्धीला देतोय. आणि या बुद्धीच्या नादी लागून की काय, या विज्ञानाच्या प्रगतीच्या या कालावधीमध्ये की काय, आमची जी जीवनाची मुख्य अंतःप्रेरणा होती की मला जगायचंय आणि मनासारखं जगायचंय, ही अंतःप्रेरणा कुठेतरी कमी पडत.
आणि अंतःप्रेरणेची जर सगळ्यात पहिली पायरी काय असेल तर ती आहे माणसाला स्मरण असणं. स्मरण. आज आम्हाला स्मरण राहत नाही. मी कालही हा विषय आपल्याला सांगितला होता, मी कालही असा अभ्यास मी इथे केलेला होता, आणि तो म्हणजे की अंतःप्रेरणा ही माणसाच्या अंतःकरणात त्याची जननी जर सगळ्यात पहिले अंतःप्रेरणेला जर त्याची सुरुवात सगळ्यात पहिले कुठून होत असेल. आता अंतःप्रेरणा ही त्या जीवाला जन्माला आल्या आल्यास ती प्राप्त होते, पण ही जर सतत तेवत राहायची असेल अंतःप्रेरणेची ज्योत, तर तिचं सगळ्यात पहिलं नाव आहे ती कृतज्ञता. आणि या कृतज्ञतेच्या माध्यमातून येणार ते स्मरण. आणि म्हणून की काय तुम्हाला आम्हाला उपासनेच्या वेळेस लागते ती स्मरणी. ते स्मरण असणं आम्हाला अत्यंत गरजेचं आहे की माझ्या जीवनामध्ये माझं किती आणि देवाचं किती. आणि म्हणून की काय सद्गुरुनाथ संपर्क ग्रंथातल्या 3ऱ्या खंडामध्ये सद्गुरुनाथ असं लिहितात की नेमकी जगण्याचा हा प्रयास सोडून मनुष्य हा व्यक्त आणि अव्यक्ताच्या नादी लागला, की मग विश्व कसं निर्माण झालं वगैरे 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 ते विचारतो. इतका त्याच्यामध्ये तो चालला गेला की हळूहळू काय झालं, या विज्ञानामुळे आणि या तार्किक विचारांमुळे त्याची जीवन जगण्याची जी मूळ अंतःप्रेरणा होती ती नष्ट झाली आणि तो अत्यंत आगतिक होत गेला. आणि म्हणून महाराजांनी त्याच प्रकरणाच्या उत्तरार्धात एक सुंदर वाक्य असं लिहून ठेवलेलं आहे की अंतःप्रेरणा या अगतिकतेवरच जालिम असं औषध आहे. की पूर्वीच्या काळी सुद्धा जेव्हा मनुष्य रानट्या अवस्थेत होता तेव्हा सुद्धा तो जगला ना, तेव्हा त्याचा संघर्ष जो होता तो निसर्गाशी होता. तेव्हा त्याचा संघर्ष हा निसर्गाशी होता, पण तरीही तो संघर्ष देत देत म्हणजे काय होतं, राहायला त्याला घर होतं का? नाही. अन्नाची किती मोठी ददात होती की कुठल्या तरी प्राण्याची शिकार करायची. बरं, शिकारीसाठी सुद्धा त्याच्याकडे त्यावेळेस शस्त्र आणि अस्त्र होतेच का? पण तरीही त्याही परिस्थितीत तो अशिक्षित जरी असला, त्याला कुठल्याही प्रकारची भाषा सुद्धा अवगत झालेली नव्हती, कुठले तरी आवाजाच्या संकेतानं त्याचप्रमाणे तो समूह करून तो राहायला लागला. तो नंतरच्या काळात समूह करून राहायचा तो शिकू लागला, शिकार करू लागला आणि त्याची दिनचर्या मात्र तो व्यतीत करू लागला. मग तेव्हा काय होती त्याच्यामध्ये अंतःप्रेरणा. मला मुख्य मुद्दा हाच सांगायचा की आजच्या विज्ञानाच्या युगात नेमकी ही जगायची अंतःप्रेरणा त्याची प्राय नष्ट होऊन गेलेली. आणि म्हणून सद्गुरूंनी लिहावं लागलं की कळेना मृगा कस्तुरीचा सुगंध. जगण्याची जी धडपड आहे, नसे योजना शिस्त ही जीवनात, नसे ध्येय निष्ठा नसे रीत भात, स्वय झाकुनी नेत्र दे दोष देवा, अशा मानवा कोटी कोण्या गणावा. मग त्याचं सगळं उत्तर महाराजांनी पुढे देत केलेले आहेत की सर्व विसरला, देव विसरला, धर्म विसरला. बरं, आजकाल सुशिक्षित कोणाला म्हणायचं बरं समाजामध्ये? जो नेमकी देवाला जेवढे नाव ठेवल तो श्रेष्ठ, तो विद्वान. आणि म्हणून आजकाल दुसरी गोष्ट माझ्या अत्यंत बारकाईने अशी लक्षात आलेली की कोणताही कथाकार येतो, अधिकार नसताना तो तिथं कथा करून जातो. एक तर त्याला पुढची काही पार्श्वभूमी सुद्धा त्या कथाकाराला नसती. तो येतो, बसतो, कथा करतो, निघून जातो, पण ऐकणारा तिथं आगतिक होतो ना, ऐकणारा आगतिक होतो ना. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की एक मोठं वाक्य सर्वांच्या कानावरती पडते, सब समस्या का हल एक लोटा जल. अरे पण ते का व्हायचं याचं वैज्ञानिक कारण तुम्हाला माहिती का? का व्हायचं एक लोटा जल? जरी आपण असं म्हणत असलो की भगवान शिवाची शिवपूजनामध्ये सर्वात अत्यंत आवडती पूजा जर कोणती असेल तर ती सततम जलधारया हा ही ती पूजा आहे.
पण मग त्याला जल का व्हायचं? कारण त्याच्या दोन ठिकाणी, एका ठिकाणी अग्नी आहे त्याच्या तृतीय नेत्रामध्ये आणि दुसरं त्याच्या कंठामध्ये हलाहल आहे, त्यामुळे त्याला जल व्हायचं. हे वैज्ञानिक कारण तर कथाकार सांगतच नाही. नुसतं चाललंय आपलं एक लोटा जल सब सुंदर. अरे तू एक लोटा जल काय, तू 5ची मोटर 24 तास जरी लावून बसला आणि मनात जर तुझ्या कधी भाव नसला तर देव तुला कसं काय पावणार आहे? म्हणे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. संत तुकडोजी महाराजांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे ना. तर मांतकरणात जर तुमच्या भावच नसेल तर कसं चालेल पुढं? आणि म्हणून हे आजकाल हे लोक सुद्धा एक आगतिक होऊ लागलेले की नाही आम्ही तिथे गेलो होतो तिथे कथा चालू होती त्या कथाकारांनी असं सांगितलं. अरे पण तो जो सांगतो ते विज्ञानाला अधिष्ठित आहे का? शास्त्रात ते बसतंय का? किंवा आमच्या अंतःकरणात तरी त्याच्याविषयी कुठेतरी कृतज्ञता आहे का हे तपासायचं आम्ही सोडून दिलो. पण आम्हाला कोणीतरी सांगितलं म्हणून आम्ही करत बसतो. याच्यामुळं काय होतं, जीवनामध्ये आगतिकता निर्माण होते माणसाच्या. आणि म्हणून जे करायला पाहिजे ते न करता भलतच काहीतरी मनुष्य करून बसतो. आणि मग त्याची अवस्था कशी होती? इदं च नास्ति परं न लभ्यते. देव भेटत नाही, प्रपंच कळत नाही, सुंदर परमार्थ होत नाही. आणि मग शेवटी काय होतं? आत्महत्येसारखे विचार त्याच्या अंतःकरणात येतात. हे सगळं कारण कशामुळे झालेलं आहे? हे फक्त जीवन न कळल्यामुळे या सर्व गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये येऊन उभ्या ठाकलेल्या आहेत. आणि म्हणून सगळ्यात पहिलं महत्वाचं जी काय आहे ती ही आमची अंतःप्रेरणा आम्ही ओळखायची. आणि त्याच्यानंतरचा पुढचा विषय मी आपल्याला सांगितलेला आहे की अंतःप्रेरणा ओळखल्यानंतर सुद्धा नंतर जे दोन विषय येतात, एक स्वप्रेरणा आणि दुसरी असते ती परप्रेरणा. आणि मग याच्या पुढे अजून एक विषय येतो, तो असा विषय येतो तो म्हणजे स्वसंपर्क आणि जनसंपर्क. संपर्क साधावया मोरयाचा. आम्हाला संपर्क सुद्धा साधता आला पाहिजे. आणि म्हणून आमच्या युवफ्रॉमच्या युवकांसाठी महाराजांनी एक मंत्र असा दिला होता की किमान नवीन व्यक्तींची आपली ओळख झाली पाहिजे. मग जी व्यक्ती आपल्याला भेटती तिच्यातले गुण काय, दोष काय. आता आपण आपल्या सद्गुरूंकडे जातो, सगळेच जण जातो. आपल्या सद्गुरूंकडे सुद्धा सर्वजण येतात. पण आपल्याला असं वाटतं यार महाराजांनी यार त्यांना असं कसं काय सांगितलं, मला कसं काय सांगितलं. त्याच्यातलं एक सगळ्यात मोठा जे रहस्य आहे ते रहस्य असं आहे की आपले सद्गुरू फक्त गुण बघतात आणि आपले अवगुण ते घालवतात. आणि अजून एक, आपलं जर अवगुण घालवण्याचं असेल तर त्यासाठी करावा लागतो तो अभ्यास. आपले अज्ञान आणि अवगुण न सांगता जन ओळखती. झागण्याचे श्रम जाती सर्व वाया, कराया उपाया काहीतरी. मग त्याच्यासाठी उपाय काय सांगितलेला आहे आपल्याला? हे असं युक्ताचरण आपलं असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी करायचा असतो ना तो आम्हाला पूर्णवादाचा अभ्यास त्याच्यासाठी करायचा असतो, तो या पुराणांचा अभ्यास. त्याच्यासाठी पुराणांचं महत्व आज जास्त वाढलेलं आहे. नेमकी पुराणाचा अभ्यास आम्ही काय करायचं हा विषय आम्ही अंतःकरणात घेतला पाहिजे, आम्ही लक्षात घेतला पाहिजे. कारण या सर्व पुराणामध्ये आलेली आहे. आता आपल्याकडे 18 महापुराण आहेत, हे सर्वांना माहिती. 18 महापुराण आपल्याकडे झालेली आहेत. आणि या सर्व महापुराणामध्ये कुठलंही जरी तुम्ही पुराण उघडलं तर त्यामध्ये एक वाक्य निश्चित असतं की माणसाला त्याच्या जीवनाचं महत्व कळावं. त्याचप्रमाणे तो ज्या ईश्वराला भजतोय, तो ज्या देवाला भजतोय त्या देवाच्या ईशसत्तेचा साक्षात्कार त्याला व्हावा याकरता करायचा असतो तो पुराणांचा अभ्यास. ईशसत्तेचा साक्षात्कार म्हणजे काय? तर आपण या जशा कथा आपण गेल्या 2-3 दिवसांपासून आपण ज्या बघतोय, मागच्या वर्षी सुद्धा आपण महिनाभर या भगवान शिवाच्या कथा आपण बघितलेल्या आहे. आणि त्यातनं एक संकल्पना आपली मात्र स्पष्ट अशी झालेली आहे की तो जो आहे ना तो पतित पावन आहे. पतिताला सुद्धा तो पावन करून सोडणारा आहे. असा तो पूर्ण पुरुष हा जर शब्द वापरला तर अत्यंत संयुक्तिक ठरेल. असा तो पूर्ण पुरुष आहे, अशी आपली इष्टदेवता आहे. आणि म्हणून आमच्या जीवनाच्या महत्वासाठी आम्हाला
या पुराणांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. की काहीही केलं, आता मी जसं सांगितलं की तो रानटी अवस्थेत असताना सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये फक्त जीवन जगण्याची लालसा, त्याचं नाव अंतःप्रेरणा. त्याच्यामध्ये जीवन जगण्याची त्याच्या अंतःकरणात ती लालसा होते. आणि नेमकी आज ही लालसा प्राय कुठेतरी नष्ट होत असताना आपल्याला दिसत आहे. कारण सगळं आपण बुद्धीच्या भरोश्यावर सोडून दिलेलं आहे. आणि या बुद्धीच्या याच्यामध्ये माणसाचं मात्र मन कसं झालेलं आहे, खुरचटलं गेलंय. त्याच्या मनाचा विकास व्हायचा तो झाला का? पूर्वीच्या काळी आमचे आईवडील जेव्हा आम्हाला शाळेत सोडत, तेव्हा पूर्ण 5 वर्षाचा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शाळेत घालत नसत. आज मुलगा 2.5 वर्षाचा झाला, नेऊन सोडलं त्याला शाळेत. त्याच्या मनाचा विकास कुठं होतो? मनाचा विकास होत नाही. आणि मनाचा विकास होण्यासाठी जी एक पद्धती आमच्याकडे होती ती आम्ही नष्ट करून बसलो. आणि त्या पद्धतीचं नाव होतं घर. घर ही संस्कृती ज्या दिवशी आमची नष्ट झाली त्या दिवशी माणसाच्या मनाचा विकास थांबला. होतं घर आमचं, जास्त मोठं नव्हतं, छोटं घर होतं, ज्याला आजच्या भाषेत आम्ही म्हणू 1 BHK असं आमचं घर होतं. आता फ्लॅट संस्कृती आलेली असल्या कारणाने थोडंसं फ्लॅटच्या माध्यमातून पण बोलायला पाहिजे. आणि फ्लॅटमध्ये राहायला गेला माणूस फार फ्लॅट होऊन गेला. मग त्याची मनाची वाढ होईना, त्याची शरीराची होईना, आणि त्याच्या बुद्धीची तर नाहीच नाही. जेव्हा तो घरामध्ये राहत होता तेव्हा स्वयंपाकघरात आईचं प्रेम त्याला मिळत. आई काही गोष्टी त्याला जेव घालताना, विशेष करून त्याला घास भरवताना आई काही त्याला छान छान चांगल्या चांगल्या गोष्टी आई त्याला समजून सांगत. माझ घरामध्ये आजोबा आजींचं प्रेम, काहीतरी चिवकाऊच्या माध्यमातून, चिवकाऊच्या गोष्टीतनं काही त्याला थोडस नीतिमूल्य आजोबा आणि आजी हे त्याला मायेनं आणि प्रेमानं त्या बाळावरती तसे संस्कार करत. आणि बैठकीच्या खोलीमध्ये मात्र वडिलांचं आपल्याला माहितीये की वडिलांचं तत्व कसं असतं. वडिलांनी जर डोळे रागावले, जर डोळे मोठे केले, तर किमान स्वयंपाक घरात जाऊन आईच्या पदराच्या आड लपायला तेव्हा जागा तरी होती. आज मुळात नेमकी हीच गोष्ट राहिली. आजच्या या युगामध्ये ही गोष्टच नष्ट झालेली आहे. आणि म्हणून महाराज एक खूप सुंदर शब्द परिचय या ग्रंथामध्ये वापरतात. मोठा छान शब्द आहे की हे छोटं बाळ आहे आणि हे किती दिवस येऊन मांडीवर बसणार आहे. आणि ते बाळ नसून तो जर माझा गोकुळातला कृष्ण आहे, ही जर भावना त्यावेळेस आईच्या अंतःकरणात आली तर जसं तोंडला ग्रंथात महाराज जसं म्हणतात की जीवनातून सुख वेचणं आवश्यक. आज या बुद्धीच्या युगामध्ये आम्ही आमच्या जीवनातून सुख वेचायचंच विसरलेलो आहे. आम्हाला कुठल्या गोष्टीचं सुखच वाटत नाही. सुख आणि समाधान या गोष्टी प्राय पूर्णपणे नष्ट झालेल्या आहे. आणि कारण विज्ञानाच्या भूते भाराला मानव. दररोज विज्ञान नवीन नवीन एक काहीतरी प्रगती करत चाललेली, पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोण मारा होतोय तो मनुष्याच्या मनाचा, त्याच्या अंतःकरणाचा. आणि म्हणून याचा अभ्यास आम्हाला इथे करायचा आहे. आणि आजची ही जी कथा आलेली ही मोठी अत्यंत सुंदर आणि पवित्र अशा प्रकारची, पावन अशा प्रकारची ही आजची कथा आहे. याज आपल्याला 1 नाही 2 नाही तर 4 राक्षस आपल्या समोर आज इथे उभे राहणार आहे. आणि सगळ्यात पहिले कथा येते ती गजासुराचा आख्यान. कोण होता बरं हा गजासूर? हा महिषासुराचा पुत्र होता गजासूर. आणि जेव्हा महिषासुराचा वध झाला त्यानंतर हा अत्यंत रागावला. याला राग आला की काय म्हणे, प्रत्येक वेळेस देव येतो आमच्यातल्या कोणत्या तरी असुराला देव नष्ट करतो म्हणे. आता मी असं काहीतरी तप करणार आहे की ज्या माध्यमातनं कोणत्याही स्त्रीच्या अथवा पुरुषाच्या हाताने मला मरण येणार नाही, असं मी काहीतरी मागणार आहे म्हणे देवाला. गेला निबिडाच्या अरण्यामध्ये.
पायाच्या एका अंगठ्यावरती उभं राहून तो तप करायला लागला. अशा प्रकारचं तपाचरण त्यानं सुरू केलं. अनेक संवत्सर लोटली, अनेक युग गेले, याचं तप चालू होतं. ब्रह्मदेवाचा तप हा करत होता. आणि असं तप करत असताना सर्व देव देवता या ज्या होत्या त्या ब्रह्मदेवाकडे पुढे जात्या झाल्या आणि त्यांनी अशी प्रार्थना केली की अहो म्हणे याचं तप हे इतकं उग्र झालं म्हणे की आता याच्या तपाच्या अग्नीनं आमचं जगणं मुश्किल झालंय, याला काय पाहिजे ते तुम्ही देऊन टाका. आणि असं म्हणल्या ब्रह्मदेव त्याच्या समोर गेले आणि त्याला विचारलं, माग म्हणे बाळा, तुला काय पाहिजे ते माग म्हणे. आणि मग त्यानं त्या सांगितलं की कुठल्याही स्त्री अथवा पुरुषाच्या हातानं मला मरण येऊ देऊ नका. सांगितलं, मागितलं त्यानं. ठीक आहे म्हणे. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, जशी तुझी इच्छा म्हणून. तुला कुठल्या स्त्री अथवा पुरुषाच्या हातानं तुला मृत्यू येणार नाही, तुझा वध होणार नाही. झालं. मुळातच असुर वृत्ती. नंतर पुन्हा तुमच्या राज्यात आले, सर्व सैन्य गोळा केलं, पृथ्वी पूर्ण आधिपत्याखाली घेतली. पृथ्वी आधिपत्याखाली घेतल्यानंतर मग स्वर्गावरती आक्रमण केलं. सर्वात पहिले स्वर्गामध्ये इंद्रदेवाला परास्त करून टाकलं. तिथे विश्वकर्म्याला बोलवलं आणि विश्वकर्म्याला बोलवल्यानंतर अत्यंत सुंदर सुमनोहर असं उद्यान त्यानं नंदनवन त्यानं तिथे तयार केलं आणि एक सदन निर्माण केलं. त्या सदनाचं नाव होतं महेंद्र सदन. अशा प्रकारचं एक सुंदर अशा प्रकारचं सदन त्यानं विश्वकर्म्याला कामाला लावून त्याच्याकडून करून घेतलं. आणि त्याचप्रमाणे जसं स्वर्ग तसं गंधर्व लोक, नागलोक हे सर्व लोक त्यानं, चंद्रलोक वगैरे सूर्यलोक हे सर्व त्याने त्याच्या आधिपत्याखाली घेतले. आणि हे सर्व करत असताना तो अनेक प्रकारे ऋषी मुनी ब्राह्मण यांचा तो छळ करायला लागला. आणि मग हे सर्वजण जे आहेत हे सर्व नंतर मग इंद्रादी सर्व देवगण हे भगवान शिवाकडे गेले आणि शिवाला यांनी सांगितलं की हा गजासूर जो आहे ना, हा अत्यंत दुष्ट दानव, हा सर्व आम्हाला कष्ट देत आहे आणि लवकरात लवकर याचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा. हा जेव्हा लत्ता प्रहार करतो, हा जेव्हा चालतो, अनेक 12 योजनापेक्षा उंच अशा प्रकारचं त्याचं दिव्य शरीर होतं. त्या गजासुराचं नावच गजासूर हे त्याचं होतं. गज म्हणजे हत्ती, हत्तीसारखा असा तो धष्ट पुष्ट महाबलवान असा तो असुर होता. हा नुसता चालला जरी ना तर त्याच्या लत्ता प्रहाराने वृक्ष उन्मळून पडत. हा नुसता चालता चालता एखाद्या पर्वताला जरी याचा मुष्टीप्रहार याचा झाला तर पर्वताचं चूर्ण होत. आणि त्यामुळे या सगळ्या याच्यामुळे सर्वजण मात्र भयभीत झाले. सर्व पृथ्वी उंच 9सहस्त्र योजन अशा प्रकारचं या गजासुराचं शरीर होतं. आणि म्हणून की काय, एक एक करत 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 तो सर्व जिंकत गेला. फक्त एक गोष्ट मात्र त्याच्याकडून सुटली आणि ती म्हणजे अवमुक्ती क्षेत्र श्री काशी. यांची नजर मग काशीवरती वाढाली. मग म्हणे अरे मी सगळं जिंकलं म्हणे, पण आता नेमकी काशी राहिली म्हणे. आणि हा जो आहे हा काशीला गेला. हा काशीला गेला आणि काशीला गेल्यानंतर तिथल्या सुद्धा ऋषी मुनी यांना छळायला सुरुवात केली. आणि जसं त्यांनी धावा घेतला, एक समय गजासूर हा जेव्हा आपण असं म्हणूया की विश्वनाथ मंदिराकडे जेव्हा हा जायला लागला तेव्हा भगवान शिव तेथे प्रकटले आणि मग दोघांचं अत्यंत दारुण अशा प्रकारचं युद्ध झालं. भगवान शिवानी शेवटी त्याच्यावरती त्यांचं त्रिशूळ फेकलं. ते त्रिशूळ अत्यंत वेगानं जाऊन याचं शरीर छेदून बाहेर निघालं. आणि त्यानंतर मग त्या गजासुरानं हात जोडले आणि ईश्वरा, अहो म्हणे पराक्रम झाला म्हणे माझ्याकडून, चूक झाली म्हणे माझ्याकडून, पण एक पराक्रम असा झाला की मारायला साक्षात आपण आलात म्हणे. तर आता माझी एक प्रार्थना आपण ऐका. माझ्या शरीरावरचं हे जे चर्म आहे, ही जी कातडी आहे म्हणे,
या कातडीचं वस्त्र करून तुम्ही तुमच्या अंगाला घाला. गजवस्त्र ज्याला आपण म्हणतो, हे वस्त्र करून तुम्ही घाला म्हणे. आणि त्यानंतर तिथे जे एक शिवलिंग स्थापन झालेलं होतं त्याला नाव आहे ज्योतिर्लिंग कृत्तिवासेश्वर नावाचं. नंतर तिथे एक शिवलिंग स्थापन झालं. इतका महापराक्रमी हा गजासूर हा असुर होता. आणि या कथेची जी फलश्रुती सांगितलेली आहे, या गजासूर आख्यानाची जी फलश्रुती सांगितलेली आहे ती आपल्याला आयुष्यवर्धन करून धनधान्य संपन्न आपण हो आणि त्याचप्रमाणे सर्वजण मोक्षाला जाऊ अशी या कथेची फलश्रुती आहे. आता पुन्हा आपल्याला आपल्या पहिल्या विषयावर यायचं की विज्ञान आणि अध्यात्म थोडा घटकावर आपण असं म्हणून घेऊ. आणि म्हणून हाच फरक असतो. सांगा बरं आता ग्रंथात आणि पोथीत काय फरक असतो? आपण असं समजूया ग्रंथात असतं ते तत्वज्ञान आणि पोथीमध्ये असते ती फलश्रुती. या ग्रंथामध्ये सुद्धा फलश्रुती आलेली आहे ना. प्रत्येक अध्यायामध्ये मोठी छान फलश्रुती सांगितलेली आहे की इति श्री शिवपुराण सारा ग्रंथ ऐकता तुष्टेल उमाकांत प्राशुत प्रेमळ भाविक भक्त शिवकथामृत मधुर हे फलश्रुती यामध्ये असते. पण मग हा विचार करत असताना माझ्या अंतःकरणामध्ये अनेक विचार आले. हा विचार आला की परमपूज्य रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या प्रत्येक ग्रंथाला फलश्रुती आहे, म्हणून ते ग्रंथ आमच्यासाठी पूजनीय आहे. तुम्ही पोथी म्हणून सुद्धा वाचू शकता. आणि म्हणून की काय, आमच्या लहानपणी जेव्हा आम्ही पारनेरला येत तेव्हा माझे फ्रेंड्स फिलॉसॉफर आणि माझे गाईड आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा पारनेरकर यांनी एक त्या काळात सांगितलेलं वाक्य आजही माझ्या अंतःकरणात मी कोरून ठेवलेलं आहे. हे तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. समजा तुमच्या अंतःकरणात असा भाव आला की आज एखादी छान तिथी आहे, जशी की आज आपलं गुरुवार आहे, गुरुवारी आपली तिथीच असते, गुरुपूजनाची तिथी असते, आणि तुमच्या अंतःकरणात जर कृतज्ञतेच्या पोटी असा जर भाव आला की आज मला महाराजांना अभिषेक करायचा आहे, मला मंत्र तर काही येत नाही, चालेल ना, काही हरकत नाही, कुठलाही एखादा ग्रंथ काढा आणि कुठलंही एखादं प्रकरण वाचा, सद्गुरूंना अभिषेक पूर्ण होईल. हे फलश्रुती महाराजांच्या या ग्रंथामध्ये सुद्धा आहे. कारण त्या ग्रंथात ते शब्द नाहीये, ते महाराजांचे मंत्र आहे. कारण हे सर्व महाराजांचं 64 वर्षांचं जे आयुष्य आहे, जे अत्यंत महाराजांनी तपाचरणामध्ये घातलेलं आहे, त्या तपाचा परिपाक म्हणून की काय महाराजांनी हे एक एक ग्रंथ लिहिलेले आहे. मी तर असं म्हणतो की ज्यांच्या शिष्यानी, आता बापूसाहेब नगरकरांच्या जेव्हा आपण वाड्यामध्ये बसलेलो आहे, तर बापूसाहेब नगरकर उपासना घेण्याच्या अगोदरचे श्रीमंत बापूसाहेब कसे होते आणि उपासना घेतल्यानंतर कसा कायापालट त्यांच्यामध्ये झाला, तर त्यांच्या अंतःकरणात जी कृतज्ञता होती ती मागण्यासाठी मी इथं आलेलो आहे की तशा प्रकारची कृतज्ञता देवा तू माझ्या अंतःकरणात दे, पण त्याचं स्मरण मात्र मला वेळोवेळी होऊ दे. आणि जर अशा पद्धतीचं युक्ताचरण झालं तर ही जी अंतःप्रेरणा ही सतत तेवत राहील. आता पुढची कथा बघू. आणि मग नंतर इथं दुसरी कथा आलेली, ती म्हणजे दुंदुभी आणि निर्हात या दैत्यांची. कोण होते बरं हे दुंदुभी आणि निर्हात दोघ जण? तर हिरण्यकशिपूचा जो पुत्र होता प्रल्हाद, हे त्याचे मामा होते. दुंदुभी निर्हात हा प्रल्हादाचा हा मामा होता. आणि यानं या सर्व गोष्टींचा अत्यंत बारकाईनं अभ्यास केला. कोणता? की देवाला विजय कशामुळे मिळतो? तो ब्राह्मणांमुळे. का मिळतो? ते होम हवनादी कृत्य करतात आणि या होम हवनाच्या माध्यमातून देवाला त्यांचा हवीरभाग जातो आणि त्यामुळे देवता या धष्टपुष्ट राहतात. मग यानं एक नवीन प्रकार आरंभिला. कोणता प्रकार आरंभला यानं? ब्राह्मण दिसला की करवत.
ब्राह्मण दिसलं की करवत, ऋषी दिसलं की करवत, अशा प्रकारचा यानं सपाटा चालवला. आणि मग असं करत 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 तो नेमकी एक दिवस, मग आता त्याच्या भीतीनं ब्राह्मण नष्ट होऊ लागले, ऋषी मुनी हे जे होते ते नष्ट व्हायला लागले. आणि मग हे सर्व ऋषी मुनी ब्राह्मण वगैरे यांचं निवासस्थान कुठं, हे सर्वजण काशीला गेले, काशीला जाऊन लपले. हा पठ्य तिथं गेला, हा काशीला गेला. आणि ज्यावेळेस हे ब्राह्मण समिधा आणण्यासाठी, हे ऋषी जेव्हा समिधा आणण्यासाठी निबिड अशा अरण्यात जात, तिथे मात्र हा वेश बदलून हा त्यांच्यावरती प्रहार करत, आणि नुसताच प्रहार नसन करत, त्यांचं अस्थि आणि मांस हे व्याघ्र रूपानं भक्षण करत, अशा प्रकारचा सपाटा या दुंदुभी निराद या दैत्यानं चालवला होता. आणि मग एक दिवस असंच झालं की एक ब्राह्मण हा अत्यंत शिवभक्त, प्रत्येक प्रकारचं शिवव्रत हे त्याच्याकडून तो करून घेत होता. हुकमीपणानं मनावरती प्रभुत्व मिळवून तो शिवपूजन करत असे. आणि त्यामुळे की काय, शिवनामाची याला गोडी लागून गेली. विशेष करून शिवकवच हे या ब्राह्मणाचं अत्यंत प्रिय. आणि मग एक दिवस असंच हा जंगलामध्ये गेला. जंगलात जात असताना याच्या मुखात शिवनाम चालू होतं, शिवकवचाचं हा पठण करत होता. त्याच वेळेस समोर हा दैत्य वाघाच्या रूपात आला. आणि जसं त्याच्यावरती हल्ला केला करणार, तितक्यात मध्ये भगवान शिव प्रगट झाले. आणि मग दोघांचं युद्ध सुरू झालं. भगवान शिवानी अक्षरशः शेवटी त्या दैत्याला त्यांच्या काखेमध्ये पकडून तिथंच त्याला गतप्राण केलं. आणि हा जिथं गतप्राण झाला, त्यानंतर ऋषींनी आणि मुनींनी नंतर तिथं येऊन, कारण हा दैत्य भगवान शिवाबरोबर लढायचं म्हटलं म्हणजे यानं सुद्धा याचं शरीर वाढवलं. आणि जसं वाढवलं तसं त्याप्रमाणे सर्वांना इकडं कळालं काशीमध्ये एक दैत्याचं युद्ध होतं. आणि त्याचप्रमाणे तो जेव्हा भगवान शिवावरती मुष्टी प्रहार करायला गेला, त्यानं भगवान शिवाच्या काखेमध्ये पहिल्यांदा जेव्हा एकदा मुष्टी प्रहार केला, भगवान शिवाने तो सहन केला. त्यानंतर तेवढ्याच तपळीनं भगवान शिव त्याच्याजवळ गेले आणि त्या वाघाला असं काखेत पकडला. आणि त्याने जी मोठी आरोळी ठोकली, त्या आरोळीसह सर्व ऋषी मुनी ब्राह्मण हे तिकडे पळत पळत गेले. आणि जेव्हा बघितलं तेव्हा तोपर्यंत तो गतप्राण होऊन पडलेला होता. आणि मग तिथं त्यांनी एक शिवलिंग स्थापन केलं, भगवान शिवाचा जय जयकार केला. आणि त्या शिवलिंगाचं नाव आहे व्याघ्रेश्वर शिवलिंग. अशा प्रकारचं काशीमध्ये तिथे अजून एक शिवलिंग आहे. आणि मग त्यानंतर पुढची कथा सुरू होते ती विदल आणि उत्पल या दोन असुरांची. आता हे असुर म्हटले की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर यांच्याकडे बुद्धी नाही, मन नाही. आपण आता इतक्या वेळ करत होतो तो अंतःप्रेरणेच्या दृष्टीनं मनाचा विकास आणि बुद्धीचा विकास याचा आपण अभ्यास करत होतो. आणि नेमके असुर म्हणले की या दोन गोष्टी त्यांच्याकडे नाहीतच नाहीत. आणि मग या दोघांनी एक दिवस, या दोन असुरांनी, हे दोन महापराक्रमी अशा प्रकारचे हे दोन असुर होते. आणि जसं मी आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलं की या असुरांकडे सुद्धा अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या असत. आणि मग या असुरांना त्यांच्या एका सेवकाने येऊन सांगितलं की असं असं क्षेत्र आहे आणि तिथं सुंदर अशा प्रकारची एक कामिनी तिथं आहे. आता त्या क्षेत्रामध्ये शिव पार्वती हे वास करत होते. आणि ती कामिनी म्हणजे दुसरी कोसरी कोणी नसून त्या साक्षात जगन्माता पार्वती तिथे होत्या. आणि त्या दैत्यानं जाऊन यांना सांगितलं. हे दोघ जण उठले आणि त्यांचा मनात असा अंतःकरणात, आता त्यांच्या अंतःकरणात एकच विचार, फक्त या कामिनीला प्राप्त करायची, एवढा एकच अंतःकरण, म्हणजे बुद्धी नाही मन नाही, फक्त एका तिसऱ्या गोष्टीला फक्त महत्व द्यायचं
आणि तेवढी गोष्ट साधायची. आणि म्हणून असं म्हणून हे दोघं जण या वनात आले. आणि नेमकी तेव्हा तिथं शिव पार्वती हे जे होते दोघं जण हे क्रीडा करत होते. मातेच्या हातामध्ये कुंदक होत आणि हे खेळत असताना नेमकी हे दोन दैत्य तिथे आले. यांनी तिचं रूप बघितलं, त्या रूपावर ते मोहित झाले आणि त्याचबरोबर त्यांनी शिवगणांचं रूप घेऊन ते यांच्यामध्ये मिसळले. आणि जसं मिसळले तसं फक्त भगवान शिवाने पार्वतीकडे नेत्र संकेत केला की हे दोघ जण आलेले आहेत. बरं, भगवान शिव आणि पार्वती आपण परवाच मनकर्णिका माता आणि सद्गुरूंचं चरित्र आपण बघितलं की ज्यांचं मातेचं की प्रत्येक नेत्र संकेताने त्या ओळखायच्या की महाराजांना नेमकी कशाची गरज आहे. याला म्हणतात जीवनावरचं प्रभुत्व. म्हणून सद्गुरुनाथ जीवन सम्राट आणि आमच्या गुरुमाता जीवन सम्राज्ञी होत्या. त्याचप्रमाणे भगवान शिवानी एक नेत्र कटाक्षाने मातेला सांगितलं की हे दोघ जण आलेत. आणि तसं मातेने ते कुंदक हातामध्ये घेतलं आणि जोरात या दोघांकडे फेकलं. आणि ते इतकं वेगानं गेलं, त्याचं पुढे एक मोठं अस्त्र तयार झालं आणि त्या अस्त्राबरोबर त्या दोघांचं शरीर भेदन करून ते अस्त्र निघून गेलं. आणि त्या क्षणी हे विदल आणि उत्पल हे दोघ जण गतप्राण झाले. आणि पुढे जे तिथं शिवलिंग स्थापन झालं त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे कुंदकेश्वर ज्योतिर्लिंग. अशा प्रकारची आजची असलेली पावन कथा आपण बघतोय. म्हणजे भगवान शिवाला ज्या भक्तानं पूजलं तो त्याच्याच नावाने प्रसिद्ध झाला नाही, तर ज्याच्या ज्याच्या हातातून त्यांना मोक्ष प्राप्त झाला त्यांच्या सुद्धा नावाने तिथे त्या प्रकारचे ज्योतिर्लिंग भगवान शिवानं स्थापन केले. इतका माझा शिव हा भोळा आहे म्हणून त्याचं एक नाव आहे भोलेनाथ. तो भक्ताला पाहतो. आता हे असुर तो दोन काम भावनेने प्रेरित होणे दोघं जण असुर मातेवरती चालून आलेले, पण तरीही त्यांच्या नावानं ज्योतिर्लिंग भगवान शिवानी स्थापन केलं. सद्गुरु कृपेने आज जेवढं समजलं तेवढं मी इथे माझ्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला. उद्याचा आपला 38वा अध्याय आहे आणि त्याचं नाव आहे व्यास अवतार चरित्र. हरे राम राम राम.